आता का नाही तुम्हाला सांगतो, साजरा सांगतो आता कोंबड्याची गोष्ट. शेवटपर्यंत ऐक जा. ह्या सासूनं माया का केलं मी तुम्हाला सांगतो का माझी सासू मायावर पक्की करण्या करते. तर तुम्हाला वाटते का हे सूनच तशी आहे म्हणून. बाई सकाळी सकाळी मी नवऱ्याला म्हणलो आज का होई तर माहीत त्या बापा म्हणलं गावरानी कोंबडीची भाजी खाऊसा लागते म्हणलो. बाई आले बी का झोमला ना का नाही तर हाय कधी नव्हे तो साजरा बोलला म्हणते आणतो म्हणते गावरानी कोंबडा म्हणते आता आणून ठेवतो म्हणते संध्याकाळी म्हणते आपण कापून म्हणते ना बनवून म्हणते भाजी. मी का नाही साजरा मसेला बिसेला चांगला वाटून ठेवलो व बाई. ह्या खेडमीच्या पोटामध्ये आला असं खुदखुदा. हे खेडमीनं काय केलं माझ्या नवऱ्यानं नाही का कोंबडा आणलं ना नाही का टोपलीच्या खाली ठेवलं झाकून. मी बाई दुपारी कामं केलो मसाला साजरा बारीक केलो भाजीसाठी आणि थोडीशी आराम करतो बाय म्हणलं. ह्या खेडमीनं नाही का उठली हेंगडत आणि नाही का हेंगडत त्या टोपल्याजवळ गेली आणि नाही का कोंबडा दिला माय सोडून. माय म्हणलं आता कसं माय म्हणलं आता हा जीव घेतो म्हणलं मा नवरा म्हणलं माय आला मोठ्या खुशीनं आला माय अन नाही का 2 गुलाबाचे फुलं आणलं माय केसाला पायवर लावलो पाय माय लावलो. कधी नव्हे साजरा बोलला माय म्हणते पटकन म्हणते कापून कोंबडानं भाजी बनव म्हणते. माय जसा नवऱ्याला सांगत लोकांना एक कोंबडा कोटी गेलं तर माहीत नाही त्याच्या मायचं नाव खेळून म्हणलं तर बोंबलं न अजून. व माय जसा कोंबडा म्हणलं गेला तसा यानं असा धुतलन माय मले असा धुतलन व हे कपडे फाटेपर्यंत मारलं हे हे का करू माय आता आपली लाज आपणच झाका लागते. बाया म्हणे का तुझे कपडे फाटले माय म्हणे तर म्हणलं मी कुपाले अटकलो म्हणलं ना पडलो म्हणलं माय अशा मायावर गती होतात माय का करू. सी हा खेडमीन माई सासू का नाही हिची पक्का ही ना माझा जीव निता देऊन टाकलं माय कसा करू हिचा तो अशी कोंबड्याची